येस, कंटिन्यू बटनला क्लिक करा सर. ते क्लोज ओके, नाही क्लोज केलं ते क्लोज होणार. ही आपली कंपनी आली बघा, त्याला एंटर मारा किंवा डबल क्लिक करा. ही बघा, ही श्री राजन पाटील. बरं, लॉग इन बटनला क्लिक करा. ओके, पेशंट हा, त्याला लॉग इन इंटरव्ह्यू केला. हा, पेशंट एंट्रीला यायचं. बरोबर. आता माऊस स्किप करा, एंटर मारा. तो नंबर ऑटोमॅटिक जनरेट होणार. तसं ओके, एंटर मारा सर. एंटर. इथे मिस्टर मिसेस काय असेल त्याप्रमाणे घ्यायचं. नाव ऍड करा, डिटेल्स. ओके, इथे डिटेल्स ऍड करायचे. ते इयर वगैरे काय ते ऑप्शनल आहे. मेल फिमेल काय असेल जेंडर. एंटर मारत या. एंटर. इथे डॉक्टर सरांचं नाव वगैरे टाकू शकतो. एंटर मारत या. 1 मिनिट असं. इथे क्लिक करा, सेल. एंटर मारा. एंटर. ही विंडो येते बघा. इथे तुम्हाला हा COPD नंबर एंटर करायचा आहे. हा, ते लक्ष, त्याच्यासाठी तुम्हाला थांबवलं. एंटर मारत या. बाकीचे काय ऍड्रेस वगैरे डिटेल्स ऑप्शनल आहेत. इथे तुमचा तो नंबर तुम्ही मेन्शन करायचा. इथे जर टाकला तर तुमच्या याच्यावर प्रिंट होईल. बस एंटर मारत या. ओके, बस इथे झालं की इथे तुमचे टेस्ट सर्च करायचं. आता हे तुम्ही CBC घेतलं ना, CBC घेतलात ऑलरेडी. घालवा, बॅक स्पेस ने घालवा. ओके, एकदा एस्केप बटन दाबा. एस्केप. ओके, हे बघा, CBC घेतलात तुम्ही. ओके, काही ते सगळ्या त्याच्या सब टेस्ट आले बघा. ऑल सिलेक्ट करायचं असेल तर सिलेक्ट वरती बटन दिलंय बघा, त्याला क्लिक करा. सगळे घ्यायचे असेल तर सिलेक्ट झाले बघा. ओके, जर पर्टिक्युलर पाहिजे तर तुम्ही ऍड करा. ऑल सिलेक्ट ऑटोमॅटिक लोड झाले बघा सगळ्या. नंतर रेट आहे तो आपण नंतर काढून टाकूया. तुम्हाला रेट टाकायचा नाहीये ना. जर इथे टाईप करा किंवा एंटर मारा, स्पेस बार मारा, ऑटोमॅटिक येतील बघा. डबल क्लिक करा त्याच्यावर किंवा एंटर मारा, कसंही करा. लोड झाले बघा. मग तिथे सिलेक्ट ऑल क्लिक करायची वरती ग्रीन कलरची. बरोबर. ओके, किती पण लोड झाली. प्लस दुसरे घ्यायचे. तिथे टाईप करायचे की तुमचे सगळे लिस्ट येणार. बरोबर, सिलेक्ट करा. सिलेक्ट केलात की ऍड होणार. आता सपोज इकडे बघा, इथे स्क्रोल केलात ना खाली उजवीकडे, सगळे आहेत बघा. जर नको असेल तर तिथे डिलीट बटन आहे बघा, तिथून डिलीट पण करू शकता. चुकून ऍड झाले, कॅन्सल करायचे असेल तुमचं, तुम्ही डिलीट करू शकता. ओके, ऍड करून झाल्या तर बस सेव्ह बटनला क्लिक करा. ओके करा. येस म्हणा. ही आता रिसेट येणार आपली. त्याच्यात काय लोगो वगैरे पाहिजे तर सांगा, नंतर लास्टला तुम्हाला लावून देतो असेल तर, किंवा ऑनलाईन पण लावून देऊ शकतो, विचारा. ओके, हे रिसीट येणार. हे तुम्ही पेशंटला पहिली जेव्हा नोंदणी होते त्यावेळी तुमची देऊ शकतो त्याला प्रिंट काढून त्याच्या रेफरन्ससाठी. ओके, हे क्लोज करा सर. ओके, आता लगेच तुम्ही ह्या विंडोवर दुसऱ्या एंटर मारत गेला, दुसरे पेशंट, मल्टिपल पेशंट हँडल करू शकतो. ओके, एवढं सोपं आहे. पेशंटचे डिटेल्स टाकायचे, नाव, नंबर, त्यांचा OPD नंबर टाकायचा, टेस्ट सिलेक्ट करायचे, ऍड करायचे, सेव्ह करायचं, प्रिंट करून दिलं, काम झालं. आता हे क्लोज करा. आता जेव्हा रिपोर्ट एंटर करायचा आहे ना, त्याच्यासाठी बघा तिथे पेंडिंग रिपोर्ट्स उजवीकडे बघा सर, पेंडिंग रिपोर्ट चौथा ऑप्शन. हा, इथे जेवढे तुमच्या कस्टमर आहेत, सॉरी पेशंट आहेत, सगळ्यांचे इथे डेट वाईज नंबर आहे, सगळे पडलेले असणार बघा. हे झालेले आहेत बघा. जर रेड असेल ना, ती नवीन आहे, फ्रेश आहे, त्याचे रिझल्ट एंटर केलेलं नाही. तर त्याप्रमाणे तुम्ही व्हॅल्यू तुम्हाला नॉर्मल रेंज इथे दाखवते बघा. एंटर मारत आहे, माऊसला हात लावायची गरज नाही. बरोबर, व्हॅल्यू पुट करायची, एंटर मारत आहे, म्हणजे माऊस नेक्स्ट करायची गरज नाही. आता इथेच बघा, इथे तुमचे हे दिसते टेस्ट, त्याचे बाकीचे सब टेस्ट. ओके करायचं, येस म्हणायचं प्रिंटसाठी. इथे टेस्ट रिपोर्ट आहे ना, त्याच्याऐवजी खालचा घ्यायचा हेडर वाला फॉर्मॅट, आणि जनरेट QR कोडला क्लिक करा. ओके, आणि इथे टेस्ट हेडर फॉर्मॅट घ्यायचा, हेडर वाला, आणि प्रिंट रिपोर्टला क्लिक करा. तुम्ही इथून आपण रिसेट पण पुन्हा रिप्रिंट करू शकता. हा परफेक्ट फॉर्मॅट आला आपला बघा. ओके, इथेच वरती प्रिंट म्हटलं, तिथून डायरेक्ट प्रिंट येणार तुमची. आणि एकदम सोपं आहे. तुम्ही दोन चार पण आपण घेतलेलं, CBC पण घेतलं ना. नेक्स्ट पेजला गेली असणार, हे का सेकंड पेज, इथे क्लिक करा. हे का आली 2 पेज, A4च्या नेक्स्ट पेज वर गेले ना. इथे दिसतात तुम्हाला नंबर ऑफ पेजेस किती वरती. सोपं आहे. हो, एकदम सोपं आहे.
तुम्ही स्वतः एक दिवस वापरलात ना, 4-5 एंटर केलात की बस एकदम इझी आणि पूर्ण कस्टमाइज मॉडिफाय करता येतं. आता हे क्लोज करा सर, हे पण क्लोज करा. अजून एक 2-3 तुम्हाला ऑप्शन दाखवून ठेवतो. हा, तिथून क्लोज करा. ओके, हे अपडेट केलात ना, अपडेट करा इथे. ओके करा, प्रिंटला नो म्हणा, हे क्लोज करा इथून. ओके, आता इथे ओके बटनला क्लिक करा. ओके, हे सगळे आता नॉर्मल दाखव, हे तुमचे अपडेटेड झालेले आहेत. जर नवीन असेल तर रेड कलर मध्ये दाखवणार तुम्हाला. ओके, आता तिथे एकत्रित तीच आता महेशचीच ओपन करा, डबल क्लिक करा किंवा तिथे एडिट पण डबल क्लिक केला तरी होणार. क्लिक करा त्याला. ओके, आता सपोज तुम्हाला ह्याच्यामध्येच तुम्हाला एक एक्स्ट्रा ऍडिशनल टेस्ट ऍड करायचे, तिथेच बटन दिलंय बघा आपण, ऍड मोर टेस्ट. असं पण होतं कधी कधी, सकाळी पेशंट येऊन जातो, परत तासाभर नवीन येतो, मग तुम्हाला नवीन एंट्री मारत बसायची गरज नाही. तर त्याच्यामध्ये तुम्ही नवीन टेस्ट ऍड करू शकता. इथे टेस्ट सिलेक्ट करायची, तर त्याच्यामध्ये ऍड होऊन जाईल. म्हणजे त्याच आजच्या डेट मध्ये तुम्ही वेगळी टेस्ट पुन्हा ऍड करू शकता. ओके, इथे सिलेक्ट करायचं आणि तिथे वर करायचं सिलेक्ट ऑल, ते बघा वरती, तिथे याच्यामध्ये ऍड होणार. बस, आणि अपडेट बटनला क्लिक करा. ओके सर, समजलं ना? हे होतं बऱ्याच वेळा होतं तसं की कस्टमर पेशंट प्रमाणे तुम्हाला परत ती एखाद्या टेस्ट ऍड ऑन करायची असेल तर तुमचं तुम्ही करू शकता. क्लोज करा सर इथून ही विंडो. येस करा. इथे सगळे तुमचे टेबल इथे सगळे भेटणार, पूर्ण लिस्ट तुम्हाला पेशंट डिटेल्स पर्यंत सिंगल स्क्रीनवर भेटणार. इथे तुम्ही फ्रॉम अँड टू मध्ये डेट टाकायची. इथे पण फिल्टर लावू शकता, पेंडिंग, कम्प्लीट. सपोज आता उद्या मिक्स असणार, 100 असतील टेस्ट, 50-40. सपोज पेंडिंग वालेच बघायचे आहेत, पेंडिंगला क्लिक सगळे पेंडिंग, कम्प्लीटला क्लिक केलं कम्प्लीट येणार. ओके, हो, खूप सोपं आहे सर. तसं बनवलं तसं की कोणता युजर इझिली यूज करू शकतो आणि सिस्टमॅटिक व्यवस्थित डॅशबोर्ड वगैरे दिलेला आहे. त्याच्यानंतर त्या टूल्स मध्ये या, ते बघा कुठे सांगा, बल्क टेस्ट रेट एडिटर, त्याला क्लिक करा. हे बघा इथे तुमचे हे कॉस्ट टाकलेले आहे बघा, त्याच्यावर या सगळ्यांना 0-0 करून टाका. तुम्हाला ते काय 0च आहे ना तुमचं, 0 करा, एंटर मारा. एंटर मारा आणि 0 टाईप करा फक्त आणि एंटर मारा. हा, हातावर करून टाका. तुमचं सध्या का प्रेस ठेवायचं आहे ना ते, म्हणजे प्रत्येकाच एकाकडे करत बसायची गरज नाही. सिंगल क्लिकवर सगळे तुमचे अपडेट होऊन जातील. आणि ठराविकच आपल्याला टेस्ट ठेवायचे असतील, हे भरपूर झाले. आता काय सुरुवातीला तुम्ही आहे तेवढं कंटिन्यू करा, नंतर डिलीट करता येतात, हे करता येतं. एकदा तुमचं झालं ना की नको असलेला सांगा, मग तुम्हाला हे दाखवतो, तुमचं तुम्ही कॅन्सल करू शकतो सर. किंवा उद्या एखादी टेस्ट ऍड ऑन जरी करायची असेल, नवीन आलं काय किंवा, तर माहित आहे ना होत्या कोरोना किंवा अजून कसले, मग तुमचं तुम्ही ऍड पण करू शकता. आता त्याच्यामध्ये द्या, त्याच्यामध्ये पेंडिंग रिपोर्ट्स मध्येच. हा, ओके. आता सपोज एखादी तुम्हाला डिलीट करायची असेल तर इथे आता एखाद्या पेशंटची कॅन्सलच झाली, तुम्ही एंटर मारला, डबल क्लिक करायची कोणत्याला, तर तिथेच खाली बघा डिलीट ऑप्शन दिलेला आहे. पूर्ण तुम्ही ते नको असेल तर डिलीट पण करू शकता, का असेल ते. पासवर्ड 1 टाकायचा. ओके, क्लोज करा. अजून काय दाखवू सर तुम्हाला? क्लोज करा इथून ही विंडो. ओके, ही पण विंडो क्लोज करा. ओके, अजून काय लागतं तुम्हाला? मेन पेशंट एंट्री, टेस्ट रिपोर्ट, प्रिंट. ओके, आता जेव्हा तुम्ही क्लोज करणार फायनल संध्याकाळी, वरून क्लोज करायचं सॉफ्टवेअर. हा, आणि इथे ईमेल बॅकअप ऑप्शन आहे बघा, हा, त्याला एकदा क्लिक करा, खाली खाली. हो, पहिलं. हा, बस नेट तुमच्याकडे चालूच असणार आहे, तुम्हाला फक्त क्लिक करायचे. इथे एक विंडो येईल फक्त ऑटोमॅटिक, आणि सेंड म्हणायचं फक्त.
की संध्याकाळी जेव्हा तुम्ही एकदाच करायचं आणि थांबायचं 1 सेकंद, आणि जेव्हा संध्याकाळी जेव्हा करणार ना एकच बॅकअप घ्या, तो ऑटोमॅटिक कुठे बघा आला सक्सेसफुल म्हणून पूर्ण ही फाईल तुमच्या मेलला जाऊन पडणार. म्हणजे आजपर्यंत जेवढं काम त्याच्यात मेल होऊन तुमच्या मेलला गेलं. प्रॉब्लेम ओके करा, क्लोज करा ही विंडो, ही पण विंडो क्लोज करा. ओके करा त्याला, बस इथून क्लोज करा सॉफ्टवेअर, झालं तुमचं काम. हे पण क्लोज करून टाका. ओके सर, एवढंच आहे. ओपन करताना सेम डबल क्लिक करून तुम्ही ओपन करू शकता. बंद करू ना.